सो गाइस गुड मॉर्निंग। आजची ब्लॉगची सुरुवात होत आहे 9 वाजल्यापासून आणि आज आहे मंडे। सो उठूया आता। सो गाइस आता झालेली आहे माझी अंघोळ। सो गाइस आता मम्मी बनवलाय चहा, आता करूया नाश्ता। तर गाइस आता वाजलेले आहेत 10:30 आणि आता आपण चालूया सायकल। चला आता चालवतो। गाइस आता फायनली आलेलं आहे सायकल चालवून। मस्त अर्धा तास सायकल चालवले, म्हणजे मी 10:30 ला गेलतो आणि आता 11 वाजलेले आहेत। सो मस्त एकदम सायकल चालवले आणि फुल दमले। लय दिवसानंतर एवढी चालवली सायकल। मम्मी आता काम काय? अच्छा, कपड्यांच्या घड्या घालायच्या। आता दमून आले, लगेच कपड्यांच्या घड्या घालायच्या। आता मी कपड्यांच्या घड्या घालतो। आता झालेले आहे म्हणजे कपड्यांची घड्या घालून। आणि हे बघा माझे कपडे एकदम माझ्या लाईनीने लावले, स्कूलचे, भारी दिसतात। आता हे डायरेक्ट नेक्स्ट वर्षीच निघतील, नाही निघाले नवीनच घ्यायला लागतील बहुतेक, तरी छोटेच होतील, बघू मग। आता झालेला आहे नाश्ता। गाइस आता एवढं म्हणजे आपलं काय बोलतात समर वेकेशन, उन्हाळ्याच्या ह्याच्यात एकदम आपल्याला गरम होतं, तर गरम न होण्यासाठी टँक बनवणारे स्पेशल आणलेले आहे, म्हणजे घरातच होतं। आता बनवूया आपण। आता टँक बनवायची प्रक्रिया सुरू केलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आता पाणी घेतलं होतं आणि आता त्याच्यात पूर्ण एक पॅकेट पावडर टाकतं। ओके, एक पावडर खतम। चला झालेली आहे पावडर। आता थोडंसं मिक्स करून टेस्ट करूया। सो गाइस आता टेस्ट करूया टँक मिक्स केलेले पूर्ण। टेस्ट केलेले आणि आता ते थोडंसं आंबट आहे आणि काय झालं, उष्ट बिल्याने काय बिघडणार आहे का? आणि थोडंसं आंबट आहे, सो त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया। सो गाइस आता साखर मिक्स केलेली आहे, आता टेस्ट करून बघूया कसं लागतं। ओके, आता परफेक्ट टेस्ट येते। असं मगाशी जरा आंबट लागत होतं, आता बरोबर टेस्ट होते। आता ह्या 3 ग्लासांमध्ये भरून घेऊया। तर गाइस आता रेडी झालेलं आहे म्हणजे टँक। आता एक एक करून देऊया। धर मम्मी। ओके, आता दीदीचा ग्लास, हे घे, झोपू नका, उठून पी। ओके देखो, आणि आता मी पण पितो आणि काहीतरी टाइमपास बघतो ह्याच्यासोबत। गाइस आता हे वाजून मी एन्जॉय करतो। दे कचऱ्याच्या डब्यात नाही करायला टाकायचं। देच आता दिवसाचा सेकंड टाइम आलेला आहे सायकल चालवायचा, तर आणली इथे आणि आता चालूया। गाइस आता आलेला आहे दमून म्हणजे सायकल चालून दमलो होतो आणि आता मी हात पाय वगैरे सर्व धुतलेले आणि आता मस्तपैकी थंड पाणी घेऊया आपण। टाइम पडला जास्त पडला। आता आपण घेऊया ही वाटी बॉटल, एकच बॉटल आंबा, ही वाटी घेऊया। आता पितो मी पाणी। तर गाइस आता बराच वेळ झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 6:15 वाजणार आहेत आणि मी आतापर्यंत गेम खेळत होतो, रिॲलिटी खेळत होता आता गेम। आणि आता आपण हे साफ करूया मस्त एकदम सगळीकडे। आता ते अभ्यासाचं वगैरे लावलेलं आहे, या साईडला टाईप टेबल आहे जो कधीच फॉलो नाही केला। इथं पेपर आहेत, तिथं काय नाही, आणि इथं काय नाही, इथं पण काय नाही, इथं पण काय नाही, बुक वगैरे ठेवले। इथं पण फॉर्म्युला लावले जे कधीच वाचलेलं आहे, आणि इथं फक्त काय नाही, जे होमवर्क वगैरे काय असायचं तो इथे लिहिलेला आहे। तर आता हे सर्व मी पहिले काढतो।
तर काय आता झालेलं आहे म्हणजे काढलंय सर्व आणि एकदम मोकळं मोकळं दिसते. एक गोष्ट मी नाही काढणार ती तुम्हाला मी दाखवतो. हिंदुस्तान हे नाही काढणार कधीच. तर आता हे सर्व ठेवून देतो मी. तर काय आता झालेलं आहे आपलं काम. एक म्हणजे मगाशी तुम्हाला जे दाखवलं पूर्ण एकदम इकडं तिकडं पूर्ण भरलेलं होतं. आता फुल क्लिअर केलं आणि इथे हे ठेवले इकडं पावडर. दुसरं या समोर तुला साधे फुगा फुटलेलं आहे त्याचं पण बनवता येत नाही आहे. इतका बालिश आहे हा. त्याचं तोंड परत काढतोय बाहेर. अरे यार आपला एक्सपेरिमेंट आता हे म्हणजे आवाज काढणार हे हवा जाते म्हणून ते वाचते. ओके एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे म्हणजे मार्केटमध्ये. आता उद्याची तयारी करायला. उद्या गुढीपाडवा म्हटल्यावरती आपण काय बोलतात त्याला मम्मी? गाठी फुलं असं सगळं घेऊन यायचंय. तर आता जाऊया मार्केटमध्ये. आता आलेलो आहे बाहेरून म्हणजे राऊंड मारून आणि एवढं सगळं आणलेलं आहे. म्हणजे हे कशाची कशाची पाने? आंब्याची. हा सॉरी आंब्याची पाने, ही फुलं आणि हे गाठ्या आणि हे तर आत्ता खायला लिंबाचा पाला आहे. इकडे लिंबाचा पाला आहे, हे आंब्याची पानं. अच्छा हां इकडं खाली लिंबाचा पाला आहे. तर हे एवढं सगळं आणलं आता बाहेरून. आता चटाका पटाका खाऊ. आज एक स्पेशल माणूस पण येणार आहे आपल्या घरी. म्हणजे ते तुम्हाला नंतरच कळेल. सरप्राईज येते. तर गाईज आता खाल्लेला आहे चटाका पटाका आणि आता बघूया जेवणाची तयारी काय चाललेली आहे किचनमध्ये. यो दोन शेप आहेत एका किचनमध्ये. बोल काय बनवते आत्ता? आज काय बनवणार आहे? तर गाईज आता एकदम टेस्टी भाताची तयारी चाललेली आहे. ह्याच्यामध्ये दही आणि मसाला वगैरे मिक्स करतायत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि इथे सगळं कांदा टोमॅटो तर नाही, गाजर बटाटा आणि काहीतरी आहे जे काय असेल ते केले आणि मस्त एकदम टेस्टी. आता मसाल्याचं रेडी केले त्याच्यानंतर त्याच्यात भात ॲड करणार. जे बोललो होतो एक स्पेशल माणूस येणार आहे. आता त्यालाच घ्यायला चाललो आम्ही. आलेलो आहे फायनली घ्यायला आणि तो स्पेशल माणूस आहे. तुम्ही पहिले कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कोण असेल, गेस करा. हां ओके आता तुम्ही बघू शकता कोण आहे. म्हणजे मामा आलेला आहे गावावरून. ओके आता त्याची बॅग घेऊन आता घरी आलेलो आहे फायनली घरी. आणि एवढी जड बॅग मला दिली घालायला. इथं मी तुटपुटतोय. तर गाईज मामा आल्यासोबत त्याचा नवीन फोन पण आलेला आहे. म्हणजे त्याने न्यू फोन घेतलेला आहे. OnePlusचा कोणता आहे? Nord C3. सो एकदम लुक्स तर भारी आहेत. आता कॅमेरा चेकआउट करूया. मेन माझं काम तर कॅमेरा आहे. आता फोन चेक केलेला आहे मस्त एकदम आणि एकदम स्मूथ चालतोय. एकदम कॅमेरा पण बेस्ट आहे. सो आता फोटो वगैरे तर एकदम भारी आहे तरी. तर काय तर तुम्ही जी फुटेज बघताय ती नवीन OnePlus Nord CE मधून बघताय. कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. काय आता डाळीच्या पिठाचे मम्मीने असे लाडू टाईप बनवले. मग त्याच्या पुऱ्या लाटते आणि मग त्याच्यानंतर तळून असं बनतंय. मग हे जसं काय आपण भुगा करायचा आणि मग त्याच्यानंतर त्याचं काय बनवायचं? मग पाक बनवायचा आणि पाकात टाकायचा आणि मग लाडू बनवायचा. ओके म्हणजे एकदम आज टेस्टी लाडू बनणार आहे. तर गाईज आता बनवलेला आहे मस्त एकदम पुलाव आणि आता तो जेवूया. आणि तो पण बनवलेला आहे दीदीनी. ऑल क्रेडिट गोज टू दीदी. गाईज पुलाव तर एकदम भारी झालता आणि माझं पोट फुल भरलेलं आहे. आणि ऑल थँक्स टू दीदी एवढा भारी पुलाव केल्याबद्दल. आणि आता मी जरा बसतो कारण की एवढं फुल खाल्लं एकदम. आता चाललेलो आहे आईस्क्रीम घ्यायला म्हणजे सर्वांसाठी. आता जाऊया. गाईज आता आलेलो आहे आईस्क्रीम घ्यायला. कोणती घ्यायची सांग. तर गाईज आता इथून आईस्क्रीम बाय करून आता आम्ही चाललेलो आहे राऊंड मारायला. म्हणजे फुल राऊंड मारून मग घरी जाऊया. सगळे दुकानं बंद झाले आणि आम्ही एकदम असं फिरतोय. पूर्ण सगळं बंद झालं आणि आम्ही एकटेच फिरतोय. तर गाईज आता आणलेली आईस्क्रीम आणि हे घे मम्मी.
ओके आता खाऊया आईस्क्रीम. तर गाईज आता झोपूया. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम. आणि इथं फाईट. ओ फुटला.